ओके, आजचा पॉईंट आहे 11.2.2 ऑस्मोसिस. ठीक आहे, एक स्टेटमेंट होतं जे आपण काल स्टडी केलं तर द मोर द सॉलिड मॉलिक्युल्स more the solid molecules, the lower that is more negative, in bracket, more negative is solid potential. ठीक आहे, या स्टेटमेंटला समजणं इम्पॉर्टंट आहे जर ऑस्मोसिस व्यवस्थित समजून घ्यायचं असेल तर. याच्यामध्ये काय म्हणतं, जितके आपण सॉलिड पार्टिकल आपण ऍड करू जास्तीत जास्त, तितकं सॉलिड पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती कमी होणार आहे म्हणजे न्यूमेरिकली ती मोर अँड मोर निगेटिव्ह होईल. आता या स्टेटमेंटला व्यवस्थित समजा. जर सपोज आपण याच्यामध्ये एक सोल्युशन तयार केलं आणि या सोल्युशनमध्ये सपोज हे वॉटर आहे आणि वॉटरमध्ये आपण ॲड केलं शुगर, राईट, शुगर पार्टिकल. तर याच्यात हे सगळे काय आहे, शुगर पार्टिकल आहे. तर जितके जास्त शुगर पार्टिकल ॲड करू, समजा आता तर इतके शुगर पार्टिकल, समजा 1 चमचा शुगर पार्टिकल, तर याचं जे याचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे ते समजा -5 होईल, -5 पास्कल, राईट, किंवा किलो पास्कल मी समजू शकता. जर आपण अजून 1 चमचा ॲड केले, अजून 1 चमचा ॲड केला, तर हे सॉलिड पोटेन्शियल काय झालं, याचं मोर निगेटिव्ह झालं. ठीक आहे ना, मोर द सॉलिड मॉलिक्युल, खूप जास्त सॉलिड मॉलिक्युल टाकले तर आपली व्हॅल्यू काय होईल, मोर निगेटिव्ह, म्हणजे -5 कडून मोर निगेटिव्ह म्हणजे किती झालं, -10. ठीक आहे, आता बघा, -5 कडून -10 कडे चाललं तर ही व्हॅल्यू इंटरप्रिट केली तर व्हॅल्यू काय होऊ राहिली, लोअर. ठीक आहे ना, व्हॅल्यू कमी कमी होती, कारण -5 मोठे असता कशापेक्षा, -10 पेक्षा. ते स्टेटमेंट समजत असं ना, आता जितके आपण सॉलिड पार्टिकल टाकू तितकी त्याची व्हॅल्यू काय होईल, लो. म्हणजे -5 केव्हा होती, जेव्हा आपण 1 चमचा शुगर टाकली पाण्यामध्ये. 2 चमचे टाकले त्याची व्हॅल्यू काय झाली, -10, म्हणजे त्याची व्हॅल्यू काय झाली, लोअर. बरोबर आहे. आणि न्यूमेरिकली जर पाहिलं तर -5 कडून -10 होती, म्हणजे मोर निगेटिव्ह होती. -5 निगेटिव्ह साईनच्या हिशोबानं जर विचार केला तर -5 छोटा आहे कशापेक्षा, -5 छोटा आहे -10 पेक्षा, निगेटिव्ह नंबरमध्ये, राईट. तर असं, तर ह्या स्टेटमेंटचा अर्थ कळला. असं आपण सपोज याच्यात अजून 1 चमचा शुगर ॲड केली, तर 1 चमचा शुगर ॲड केल्यानंतर याची जी व्हॅल्यू होती सॉलिड पोटेन्शियलची ती किती होती, -15 पास्कल. त्याचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे ते अजून घटलं. तर जितकं जास्त सॉलिड मॉलिक्युल आपण ॲड करत जाऊ तितकं जास्त याचं सॉलिड पोटेन्शियल घटत जाईल, राईट. ह्या स्टेटमेंटचा अर्थ हा होता. ठीक आहे, ह्या स्टेटमेंटच्या पुढे चालून आपल्याला यूज करायचं आहे ऑस्मोसिस कॉन्सेप्ट समजण्यासाठी, राईट. सगळ्यात पहिले आता बघू ऑस्मोसिस कुठं पाहायला भेटतं. म्हणजे ऑस्मोसिस म्हणजे नेमकं काय, तर त्याच्या पहिले सेलमध्ये डिस्कस करू. जर सपोज आपण एक टिपिकल प्लांट सेल जर बघितली, आपण सपोज ही आपली प्लांट सेल आहे, तर प्लांट सेलची जी आउटर कवरिंग आहे, जी बॉडी आहे, ती कशापासून बनलेली असते, ती समजा हे सेल मेम्ब्रेन झालं प्लांट सेलचं, आणि याच्या आजूबाजूला काय राहणार आहे, याच्या आजूबाजूला राहणार आहे सेल वॉल. ठीक आहे, तर ही सेल वॉल, येलो कलरची झाली सेल वॉल, आणि ही सेल मेम्ब्रेन. प्लांट सेलमध्ये एक फीचर्स असतं व्हॅक्युओल. ठीक आहे, हे काय असतं, व्हॅक्युओल. आणि व्हॅक्युओलचं जे मेम्ब्रेन असतं याला म्हणतो आपण टोनोप्लास्ट. ठीक आहे, आता इथं समजा सेलचा न्यूक्लियस आहे, याच्या आजूबाजूला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, राईट. त्याच्यानंतर इथं मायटोकॉन्ड्रिया आहे,
त्याच्यानंतर इथं क्लोरोप्लास्ट आहे, ठीक आहे, किंवा इथं लायझोझोम्स आहे, रायबोझोम्स आहे, ठीक आहे, सायटोप्लाझम्स आहे, राईट. व्हॅक्युलममध्ये कन्सन्ट्रेटेड मटेरियल फूड वगैरे स्टोअर करून ठेवले. तर हे आता ह्या सेलच्या मधलं जितकं पण प्रोटोप्लाझम आहे, म्हणजे जितकं पण कंटेन आहे, तो सगळा कसा आहे, तो सगळा कंटेन आहे कॉन्सन्ट्रेटेड. सेलच्या मधला जितका बी कंटेंट आहे तो सगळाच्या सगळा कसा आहे, कॉन्सन्ट्रेटेड. कॉन्सन्ट्रेटेड आहे याचा अर्थ काय आहे, मध्ये सॉल्यूट प्रेझेंट आहे सेलच्या मध्ये. तर सेलच्या इनसाइड, ठीक आहे ना, इनसाइड ऑफ सेल जे सॉलिड पोटेन्शियल आहे, सॉलिड पोटेन्शियल इज लोअर, ठीक आहे, इज लो. याची सॉलिड पोटेन्शियलची जी व्हॅल्यू आहे ती कमी. सॉलिड पोटेन्शियलची व्हॅल्यू कमी याच्यामुळे की याच्यात खूप जादा अमाऊंट ऑफ सॉलिड मॉलिक्यूल प्रेझेंट आहे. पाठीमागच्या स्टेटमेंटनं तुम्ही ही गोष्ट समजू शकता. सॉलिड पोटेन्शियल का लो आहे, कारण याच्यामध्ये खूप जास्त सॉलिड पार्टिकल प्रेझेंट आहे. ज्यावेळेस सपोज ह्या सेलला आपण अशा मीडियममध्ये ठेवू, सपोज ह्या सेलला आपण कॉन्टॅक्टमध्ये ठेवलं, एक सेमी परमिएबल मेम्ब्रेन घेत सपोज केली आपण, ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, आणि ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या साईडला किंवा ह्या बाजूला समजा आपण प्युअर वॉटर ठेवलं, इथं प्युअर वॉटर प्रेझेंट आहे. तर पॉसिबिलिटी काय आहे, याचं जे वॉटर पोटेन्शियल आहे ते वॉटर पोटेन्शियल प्युअर वॉटरचं स्टँडर्ड टेम्परेचरला म्हणजे 273 केल्विनला आणि 1 ATM प्रेशरला, ठीक आहे, टेम्परेचर आणि प्रेशर, स्टँडर्ड टेम्परेचर स्टँडर्ड प्रेशरवर वॉटर पोटेन्शियल किती आहे, 0. तर ह्या सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधून हे वॉटर काय करा, ह्या सेलमध्ये एंट्री करा, कारण या सेलचं पोटेन्शियल कसं आहे, लो आहे. इनफॅक्ट असं समजू शकतो, ह्या सेलचं जितकं बी पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल सध्या इक्वल आहे सॉलिड पोटेन्शियलच्या, जे की आहे सपोज -10 किलोपास्कल, ठीक आहे, KP. तर -10 KP हा नंबर कमी आहे कंपेरेटिव्ह टू 0. तर त्याच्यामुळं हायर पोटेन्शियलकडून वॉटर मॉलिक्यूल काय करा, लोअर पोटेन्शियलकडं फ्लो करा. किंवा इन केस ह्या सेलला अटॅच, समजा इथं दुसरं सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे, ठीक आहे, सपोज इथं दुसरं कुठलं तरी सेमी परमिएबल मेम्ब्रेन आपण जॉईन करू, आणि या सेमी परमिएबल मेम्ब्रेनच्या साईडला आपल्याकडं असं एक मीडियम आपण सपोज करू की ज्याचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे, सपोज ते सॉलिड पोटेन्शियल या सेलच्या सॉलिड पोटेन्शियलपेक्षा कमी आहे, ठीक आहे. इथं सपोज दुसरं मीडियम जर आपण सपोज केलं, तर ह्या मीडियमचं सॉलिड पोटेन्शियल कमी आहे, राईट. सपोज करा की याचं सॉलिड पोटेन्शियल हायली कन्सन्ट्रेटेड, जर जितकं सॉलिड पोटेन्शियल याचं आहे याच्यापेक्षा याची निगेटिव्ह व्हॅल्यू जास्त आहे, तर याचं सॉलिड पोटेन्शियल अजून लो होऊन जाईल, राईट. तर सपोज ह्या मीडियममध्ये किंवा ह्या मीडियममध्ये जे सॉलिड पोटेन्शियलची व्हॅल्यू आहे सपोज करा -20 KP. या कंडिशनमध्ये काय होईल, आता सेलचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे ते -10 KP आहे, आणि ह्या मीडियमचं म्हणजे ह्या मीडियमचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे किती -20 KP आहे. तर -20 KP हा तर व्हॅल्यू खूप छोटी आहे कंपेरेटिव्ह टू -10 मोठी आहे. तर काय होणार आहे, याच्यामध्ये फ्लो होणार आहे, फ्लो कसा होणार आहे, वॉटर मॉलिक्यूलचा फ्लो होईल ह्या सेलमधून ह्या इकडच्या मेम्ब्रेनमध्ये, इकडच्या मीडियममध्ये, कारण का सेल हायर सॉलिड पोटेन्शियलवर आहे आणि इकडचं जे मीडियम आहे लोअर सॉलिड पोटेन्शियलवर, ठीक आहे. तर इथून कॉन्क्लुजन काय निघतं आहे, आपले कॉन्क्लुजन बनता की कॉन्क्लुजन हे बनतं की टोनोप्लास्ट म्हणजे ह्या सेलची व्हॅक्यूल प्लस त्या व्हॅक्यूलमध्ये असलेलं जितकं पण सॅप मटेरियल आहे प्लस प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे सायटोप्लाझममध्ये जितकं बी कॉन्सन्ट्रेशन आहे
ठीक आहे ना. सायटोप्लाझम किंवा प्रोटोप्लाझम असं समजू आपण. व्हॅक्यूल प्लस प्रोटोप्लाझम सेलचं हे डिसाईड करतं, हे डिसाइडिंग फॅक्टर आहे की मॉलिक्यूल्स सेलच्या मध्ये एंट्री करण सेलच्या मध्ये का सेलच्या बाहेर जाईल. ठीक आहे ना. तर एंट्री आणि एक्झिट एंट्री आणि एक्झिट ऑफ मॉलिक्यूलचं डिपेंड आहे की ती सेलचं सॉलिड पोटेन्शियल किती. जर समजा ज्या सेमी परमेएबल मेम्ब्रेनने एखादं मीडियम सेपरेट झालं, ज्या मीडियमचं वॉटर पोटेन्शियल त्या सेलच्या सॉलिड पोटेन्शियलपेक्षा जादा आहे, तर काय करण वॉटर मॉलिक्यूल मध्ये डिफ्यूज करेल. आणि जर इन केस या मीडियम असं ठेवलं आपण सेलच्या साईडला सेमी परमेएबल मेम्ब्रेननं सेपरेट, तर त्यावेळेस काय होतं, सेलमधून जितकं बी वॉटर मॉलिक्यूल आहे ते डिफ्यूज करेन या मीडियममध्ये. ओके. तर एक तर एंट्री बी करू शकतो, एक तर एक्झिट बी करू शकतो. डिपेंड आहे की व्हॅक्यूल्स आणि प्रोटोप्लाझम मिळून त्या सेलचं जे सॉलिड पोटेन्शियल ते किती बनवत्या. राईट. आता या सॉलिड पोटेन्शियललाच पुढं मी ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणा, पण ते एक्सपेरिमेंटमध्ये तुम्हाला सांगतो. ओके. तर इथपर्यंतचा पहिला जो पॅराग्राफ आहे ऑस्मोसिस पॉईंटचा, तर त्याच्यात हे सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. ओके. आता पुढचा पॉईंट बघा की ऑस्मोसिस म्हणजे काय. आता ह्या डायग्राम मध्ये दिसतंय तुम्हाला की याच्यातून बी वॉटर मॉलिक्यूल सेलमध्ये चालले आणि ह्या इकडच्या मीडियम मध्ये सेलमधून वॉटर मॉलिक्यूल इकडच्या मीडियम मध्ये चालले. तर ऑस्मोसिस म्हणजे काय, आता आपल्याला ही गोष्ट समजली. तर ऑस्मोसिस काय आहे. ऑस्मोसिस, तर इथं ऑस्मोसिस समजा. ऑस्मोसिस एक सिंपल डिफ्युजन आहे. ठीक आहे ना. ऑस्मोसिस इज अ सिंपल diffusion of water across selectively selective permeable semi permeable membrane. ठीक आहे. डिफ्युजन ऑस्मोसिस काय, वॉटरचं डिफ्युजन आहे सिंपल, आणि कशातून होतं ते सेमी परमेएबल मेम्ब्रेन मधून होतं. राईट. विथ द हेल्प along with semi permeable membrane along with gradient म्हणजे डिफ्युजन होण्यासाठी, म्हणजे वॉटरचं डिफ्युजन होण्यासाठी किंवा ऑस्मोसिस होण्यासाठी कशाची गरज असते, ग्रेडियंटची गरज असते. म्हणजे याच्यामध्ये एनर्जीचं यूज नाही होतंय. वॉटर मॉलिक्यूल हायर पोटेन्शियलकडून किंवा हायर कॉन्सन्ट्रेशनकडून डिफ्यूज करणार, कुठं लोअर पोटेन्शियलकडं किंवा लोअर कॉन्सन्ट्रेशनकडं. आणि कशामधून डिफ्यूज करणार, सेमी परमेएबल मेम्ब्रेनमधून. तर सिंपल वॉटरचं डिफ्युजन होणं म्हणजेच काय, ऑस्मोसिस. राईट. तर डिफ्युजन आणि ऑस्मोसिस हा एकच वर्ड जो की हायर पोटेन्शियल हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनकडे चालतो. पण ऑस्मोसिस हा वेगळा कसा आहे डिफ्युजनपेक्षा, कारण इथं डिफ्युजन अदर मटेरियलचं नाही होत, इथं फक्त कशाचं होतं, वॉटरचं. राईट. तर ही डेफिनेशन समजली असेल. तर डिफ्युजन ऑफ वॉटर अक्रॉस सेलेक्टिव्ह सेमी परमेएबल मेम्ब्रेन अलॉंग विथ ग्रेडियंट, इट्स नोन ॲज ऑस्मोसिस. याला काय म्हणतात, ऑस्मोसिस. राईट. अजून एका डायग्रामने या गोष्टीला समजा. जर सपोज आपल्याकडे एक सेल दिलेली आहे. राईट. आता या सेलचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे ते सॉलिड पोटेन्शियल तर निगेटिव्ह मध्ये. राईट. आणि ही सेल सेमी परमेएबल मेम्ब्रेनला सेपरेट केली. सपोज इथं आपण एक सेमी परमेएबल मेम्ब्रेन कन्सिडर करू, आणि या सेमी परमेएबल मेम्ब्रेनमुळे ही सेल काय केलेली, सेपरेट केलेली. ज्या वेळेस या सेमी परमेएबल मेम्ब्रेनच्या आउटसाइडला इथं वॉटर मॉलिक्यूल ठेवून देऊ आपण. म्हणजे सपोज इकडे एक
मीडियम घेऊ ज्याच्यामध्ये प्युअर वॉटर प्रेझेंट आहे. आता ह्या कंडिशनमध्ये काय होणार आहे, सॉलिड पोटेन्शियल जे सेलचं आहे ते तर खूप जास्त घटलेलं आहे. तर याच्यात आणि इथलचं जे वॉटर पोटेन्शियल आहे ते किती आहे, वॉटर पोटेन्शियल आहे 0वर, वॉटर पोटेन्शियल 0. आणि सेलचं जे पोटेन्शियल आहे जे की सॉलिड पोटेन्शियलचे इक्वल राहील ते किती आहे, समजा -10 kP. या कंडिशनमध्ये काय होणार आहे, हायर पोटेन्शियलवर काय ही मीडियम आहे, लोअर पोटेन्शियलवर काय सेल आहे. तर याच्यामध्ये काय होणार आहे की वॉटर फ्लो करणार आहे. वॉटर कसं फ्लो करणार आहे, वॉटर मॉलिक्यूल फ्लो करण ह्या डायरेक्शनला, राईट. तर हे काय ऑस्मोसिस चालू आहे, वॉटर मॉलिक्यूल फ्लो करताय अक्रॉस सेमी परमिएबल मेम्ब्रेन आणि अलॉंग विथ ग्रेडियंट. ती ही जी डेफिनेशन आहे याला तुम्ही पिक्चराइज करू शकता, एक इमेजमध्ये विचार करू शकता या डेफिनेशनचा. ओके, तर ऑस्मोसिस गोष्ट तुम्हाला समजली असेल, ठीक आहे. आता नेक्स्ट पॉईंटमध्ये NCERT मध्ये एक फिगर 11.3 कन्सिडर करेल आणि त्या 11.3 वर काही क्वेश्चन विचारलेले, ठीक आहे. तर ती जी फिगर आहे ती एक आपण कन्सिडर करू आणि त्याच्यावरची क्वेश्चनला आन्सर करण्याचं ट्राय करू. सपोज हे 2 चेंबर आहे आणि ह्या 2 चेंबरमध्ये दोन्ही साईडला आपण वॉटर ॲड करेल आणि याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल आपण ॲड करेल. सपोज ह्या चेंबरमध्ये आपले जे सॉलिड पार्टिकल आहे ते आपले 12 पार्टिकल, 1 2 3 4 4 4, ठीक आहे. किती पार्टिकल आहे, 12 पार्टिकल. आणि ह्या चेंबरमध्ये आपले 4 पार्टिकल, राईट. हे चेंबर तुम्ही हे पण समजू शकता की हे चेंबर थोडेसे मोठे किंवा असं समजू आपण ओके. आता याच्यामध्ये बघा की सपोज ह्या चेंबरमध्ये आपण जे वॉटर घेतलेलं आहे ते 100 ml आहे आणि याच्यामध्ये जे वॉटर आहे ते बी 100 ml. आता ह्या 2 चेंबरवर क्वेश्चन विचारलेले. फर्स्ट विचारलंय की सोल्युशन, आता याच्यामध्ये हे काय सॉल्यूट आणि सॉल्वंट एकत्र मिळून काय बनतं, सोल्युशन. तर हे पण सोल्युशन आहे आणि ह्या चेंबरमध्ये बी सोल्युशन आहे, दोन्ही सोल्युशन आहे. तर इथं फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे की सोल्युशन ऑफ विच चेंबर हॅज द लोअर वॉटर पोटेन्शियल. दोन्हीपैकी कुठल्या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल कमी. आता वॉटर पोटेन्शियल त्या चेंबरचं जास्त आहे ज्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल कमी असतात. तर वॉटर पोटेन्शियल कोणत्या चेंबरचं जास्त आहे, सपोज या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल आहे ψW आणि ह्या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल आहे ψW'. तर कोणाचं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे, ह्या चेंबरचं. कारण का, याच्यात सॉलिड पार्टिकलची अमाऊंट कमी आणि फ्री वॉटर मॉलिक्यूल जास्त आहे. फ्री वॉटर मॉलिक्यूल जास्त आहे म्हणजे यांची कायनेटिक एनर्जी जास्त, कायनेटिक एनर्जी जास्त म्हणजे ह्या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल जास्त. तर पहिल्या क्वेश्चनचं आन्सर हे आहे की लेफ्टवाला जे चेंबर आहे त्याच्यात सॉलिड पार्टिकल कमी असल्यामुळं आणि वॉटरचे फ्री मॉलिक्यूल जास्त असल्यामुळं याचं वॉटर पोटेन्शियल जास्त आहे. दुसरा क्वेश्चन विचारला आहे ह्यासाठीचा, सोल्युशन ऑफ विच चेंबर हॅज द लोअर सॉलिड पोटेन्शियल. ठीक आहे, तर कुठल्या चेंबरचं लोअर सॉलिड पोटेन्शियल. आता आपण पाहिलं होतं की जितके सॉलिड मॉलिक्यूल जास्त तितकी त्याची ची सॉलिड पोटेन्शियलची व्हॅल्यू लोअर. हे स्टेटमेंट मी स्टार्टिंगला सांगितलं. तर याच्यात सॉलिड पार्टिकल कोणत्या चेंबरचे जास्त दिसत आहे याचा, तर सॉलिड पार्टिकल याचे जास्त दिसत आहे. तर दुसऱ्याचा आन्सर काय आहे की सॉलिड पोटेन्शियल याचं कसं राहील, याचं मोर निगेटिव्ह व्हॅल्यू राहील. मोर निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे ती कमी झाली आणि याचं सॉलिड पोटेन्शियल काय होऊन जाईल, याचं सॉलिड पोटेन्शियल जास्त होऊन जाईल. समजलं. तर मोर निगेटिव्ह व्हॅल्यू म्हणजे ती व्हॅल्यू कमी राहते, लोअर राहतं. तर जितके जास्त सॉलिड पार्टिकल म्हणजे याचं सॉलिड पोटेन्शियल कमी आहे आणि याचं सॉलिड पोटेन्शियल कसं आहे, जादा आहे. त्यानंतर तिसरा क्वेश्चन आहे, इन विच डायरेक्शन द ऑस्मोसिस ऑक्युर. याच्यामध्ये डायरेक्शन कसं ऑक्युर होणार आहे. ठीक आहे, तर ज्याच्यामध्ये सॉलिड पार्टिकल
म्हणजे इथलचं वॉटर पोटेन्शियल जास्त कमी आहे, तर त्या पार्टमध्ये म्हणजे हायर वॉटर पोटेन्शियलकडून लोअर वॉटर पोटेन्शियलकडे काय होणार आहे, ऑस्मोसिस होणार आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्युलचं डिफ्युजन होणार आहे. तर ह्या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल जादा आहे कम्पॅरेटिव्ह टू ह्या चेंबरपेक्षा. तर ऑस्मोसिस कुठल्या डायरेक्शनला होणार आहे, ह्या डायरेक्शनला होणार आहे. आणि हे काय, ही आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन राईट. दुसरी गोष्ट बघा, अजून दुसरा क्वेश्चन काय आहे, विच सोल्युशन हॅज द हायर सॉल्यूट पोटेन्शियल. खालीलपैकी कुठलं सोल्युशन मध्ये हायर पोटेन्शियल. आता याच्यामधलं पोटेन्शियल लोअर आहे, म्हणजे याचं सोल्युशन, हे जे सोल्युशन आहे लेफ्ट साईडचा, याचं सॉल्यूट पोटेन्शियल कसं आहे, हायर आहे. त्याच्यानंतर लास्टवाला क्वेश्चन, ई नंबरचा क्वेश्चन आहे, ॲट इक्विलिब्रियम विच चेंबर विथ हॅव अँड द लोअर वॉटर पोटेन्शियल विल हॅव द लोअर वॉटर पोटेन्शियल. आता ज्यावेळेस इक्विलिब्रियम, आता डिफ्युजन होणारे वॉटर मॉलिक्युल काय चाललं इकडे चाललं. आता याच्यामध्ये बघा की जर सपोज, आता इक्विलिब्रियम म्हणजे काय, की कॉन्सन्ट्रेशन सेम होऊन जाईल पर युनिट व्हॉल्यूमसाठी. इक्विलिब्रियम केव्हा अटेन होईल, तेव्हा अटेन होईल जेव्हा पर युनिट व्हॉल्यूमसाठी कॉन्सन्ट्रेशन काय होईल, सेम होऊन जाईल. ॲट इक्विलिब्रियम concentration of solution will be same for unit volume of solvent. ठीक है, solvent in both chamber or both solution in both chamber. ठीक आहे. आता याच्यामध्ये समज नाही, आता इथं जे कन्सन्ट्रेशन आहे ते किती बघा ह्या चेंबरचं, तर 4 पार्टिकल आहे पर 4 सॉलिड पार्टिकल आहे पर 100 ml साठी. आणि ह्या चेंबरचं जे कन्सन्ट्रेशन आहे हे किती आहे, 12 पार्टिकल आहे किंवा 12 सॉलिड पार्टिकल आहे पर 100 ml. वॉटर मॉलिक्यूल तोपर्यंत इकडं फ्लो करणार आहे ह्या चेंबरमध्ये जोपर्यंत कन्सन्ट्रेशन सेम होत नाही. आता इकडे 100 ml वॉटर आहे, तर हे वॉटर किती ml फ्लो करेल, इकडं 50 ml. जोपर्यंत इकडं 50 ml वॉटर उरत नाही, म्हणजे ज्यावेळेस इक्विलिब्रियम अटेन होईल तेव्हा ह्यावेळेस ह्या चेंबरमध्ये 50 ml वॉटर राहील, आणि ह्या चेंबरमध्ये किती वॉटर आहे, ह्या चेंबरमध्ये 150 ml वॉटर राहील. याच्यामधून काय समजतंय की बघा 150 ml म्हणजे याचं कन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियमला काय बनतंय, याचं कन्सन्ट्रेशन बनतंय 4 मॉलिक्यूल पर 50 ml, आणि याचं बी कन्सन्ट्रेशन काय बनलं, 4 मॉलिक्यूल पर 50 ml. ठीक आहे ना. तर याच्या सॉलिड मॉलिक्यूलचं पर युनिट व्हॉल्यूमसाठी तर सेम आला रेशो, कारण हे सगळे 12 आहे, 12 भागिले 150 जर केलं आपण 150, तर याचं कन्सन्ट्रेशन काय येतं, याला जर संक्षिप्त रूप दिलं तर याचं किती येईल, 4/50, 3 ने डिवाइड होतो, 3 4 12, आणि याचं किती होतं, 50 येतं. तर हे कॉन्सन्ट्रेशन किती झालं, दोन्हीचं सेम झालं. तर इक्विलिब्रियम केव्हा अटेन होईल, जेव्हा पर युनिट व्हॉल्यूमसाठी कॉन्सन्ट्रेशन काय राहणार आहे, सेम राहणार आहे. तर या कंडिशनमध्ये इक्विलिब्रियम अटेन होईल. राईट. तर इथं विचारलं होतं, तर वॉटर पोटेन्शियल कोणाचं कमी होईल, ज्याच्यात फ्री मॉलिक्यूल कमी झाले. आता विचार करा, ह्या चेंबरचे 50 मॉलिक्यूल चालले गेले इकडं, तर याचं वॉटर पोटेन्शियल घटलं ना. तर ज्या चेंबरमधून पास होऊ राहिलं पाणी समोरच्या चेंबरमध्ये, तर त्या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल रिड्यूस होईल, म्हणजे हा लेफ्टवाल्याचं वॉटर पोटेन्शियल रिड्यूस होईल. ही ई नंबरचा आन्सर. इफ वन चेंबर हॅज द वॉटर पोटेन्शियल ऑफ -2000 kPa and other is -1000 kPa, which is the chamber that has the higher potential. ठीक आहे. आता याच्यात बघा हायर पोटेन्शियल व्हॅल्यू काय आहे, दोन्ही चेंबर, समजा ह्या चेंबरची जी व्हॅल्यू आहे ती -2000 आहे kPa, आणि ह्या चेंबरची व्हॅल्यू -1000 kPa. ठीक आहे. तर याच्यामध्ये ह्या चेंबरची व्हॅल्यू समजा 1000 kPa, आणि ह्या चेंबरची व्हॅल्यू आहे -2000 kPa. ठीक आहे ना. -1000 हा नंबर मोठा असतो -2000 पेक्षा, तर साहजिक आहे याचं वॉटर पोटेन्शियल जास्त राहणार.
देन लास्ट क्वेश्चन आहे, what will be the direction of the movement of the water when two solution is. आता बघा दोन सोल्युशनचं वॉटर पोटेन्शियल दिले, याचं वॉटर पोटेन्शियल किती दिलंय, ह्या चेंबरचं वॉटर पोटेन्शियल दिलंय 0. समजा याचं वॉटर पोटेन्शियल आहे 0.1 मेगा पास्कल, ठीक आहे ना, याचं वॉटर पोटेन्शियल. आणि समजा 0.2 आणि याचं वॉटर पोटेन्शियल आहे 0.1 मेगा पास्कल. आता याच्यामध्ये वॉटर कोणत्या डायरेक्शनला फ्लो करेल हे सांगितलं, तेच हायर पोटेन्शियल टू लोअर पोटेन्शियल म्हणजे इकडंच, राईट. तर -2 0.2 वाल्या चेंबरकडून कुठं पास होईल, 0.1 वाल्या चेंबर. ठीक आहे. तर हे जे क्वेश्चन विचारलेले होते NCERT मध्ये 7 क्वेश्चन, तर ते 7 क्वेश्चनचे आन्सर दिले. ठीक आहे. NCERT मध्ये एक पॉइंट आहे, समोर एक एक्सपेरिमेंट दिलाय, त्या एक्सपेरिमेंट मधून आपल्याला दोन गोष्टी समजल्या. कोणकोणत्या दोन गोष्टी, की समोरचं काय समजलं. आता लास्ट ह्या ह्या लेक्चरचा लास्ट पॉइंट आहे, त्यातून आपल्याला दोन आउटपुट समजले. एक समजणे आपल्याला ऑस्मोटिक प्रेशर टर्म काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर कशाला म्हणतात, ऑस्मोटिक प्रेशर. दुसरी गोष्ट समजणे ऑस्मोटिक पोटेन्शियल काय आहे, ऑस्मोटिक पोटेन्शियल, ऑस्मोटिक पोटेन्शियल. तर चला हा पॉइंटला आपण समजण्याचा प्रयत्न करू. सपोज आपल्याकडं एक सिलेंडर आहे आणि ह्या सिलेंडरमध्ये आपण वॉटर, प्युअर डिस्टिल वॉटर आपण याच्यामध्ये काय केलं, भरलेलं आहे. याच्यामध्ये डिस्टिल वॉटर आपण टाकलं. ओके. ह्या चेंबरमध्ये आपण डिस्टिल वॉटर आपण ऍड केलं. आणि सपोज याच्यामध्ये आपण वॉटर ऍड केलं आणि सेम टाईपचं चेंबर आपण इकडं सपोज केलं. आता ठीक आहे, आपण एकाच ह्या चेंबरवर दोन्ही पण एक्सपेरिमेंट एक्सप्लेन करतो. याच्यामध्ये एक फनल घेतलं आपण आणि ते फनल काय केलं, सपोज एक फनल ड्रॉ करतो. ठीक आहे. आता बघा, सगळ्यात पहिले जर सपोज आपण एग आणला, अंड, आणि या अंड्यामधलं जे बल्क आहे ते आपण त्याला छोटंसं छेद करून आपण ते सगळं मटेरियल आपण काढून घेतलं. मग काय उरलं, फक्त हे वरचं जे कवर आहे ते कवर उरलं. जर समजा हायड्रोक्लोरिक ॲसिडचं जे डायल्यूट सोल्युशन आहे याच्यामध्ये अंड्या सल्फर टाकून दिलं, तर हे वरचं जे कवर आहे ते कॅल्शियमपासून बनलेलं, कॅल्शियम कार्बोनेटवाला, ते तर डिझॉल्व्ह होऊन जाईल आणि याच्या आतून जे एक मेम्ब्रेन राहतं ते मेम्ब्रेन आपल्याला भेटेल. तर ते मेम्ब्रेन जर समजा आपण त्या अंड्यापासून वेगळं केलं आणि ते मेम्ब्रेन आपण याच्यावर जर आपण असं टाईट केलं, बांधलं, राईट, तर ते मेम्ब्रेन ॲज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन म्हणून ते ॲक्ट करतं. तर आपल्यासाठी हे काय झालं, अंड्याचं ते आतून जे मेम्ब्रेन राहतं ते कोणतं मेम्ब्रेन आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता ह्या फनलमध्ये इथं काय भरलं आपण, इथं सगळं शुगर सोल्युशन भरलं. ठीक आहे. आपण शुगरचे सोल्युशन केलं, त्याला सुक्रोज सोल्युशन म्हणू आपण. हे सगळं सुक्रोज सोल्युशन आपण इथं भरलं. तर सुक्रोज सोल्युशन या फनलमध्ये भरलं इथपर्यंत. ठीक आहे, इथपर्यंत. तर ह्या सोल्युशनमध्ये ह्या सुक्रोज सोल्युशन या फनलचं जे सॉलिड पोटेन्शियल आहे ते काय लोअर आहे, कशाच्या, वॉटर पोटेन्शियलचं, राईट. आता सपोज या फनलला आपण इथून उचललं आणि या फनलला उचलून आपण आपल्या जे एक सिलेंडर गेलेले त्याच्यामध्ये आपण वॉटर ॲड केलेले, त्या याच्यामध्ये आपण त्याला उलटं जर टाकलं तर काय इथे एक्सपेरिमेंट ऑब्झर्वेशन भेटणार आहे आपल्याला. बघा, सपोज आपण इथून याला उचललं
आणि ह्याच्यामध्ये टाकलं. तर ह्या कंडिशनमध्ये काय होतंय बघ, आता हे जे सॉलिड पोटेन्शियल आहे, हे शुगर सोल्युशन जे आहे ते हे कशावर आहे, कोणत्या पोटेन्शियलला आहे, हे सॉलिड पोटेन्शियल याचं किती निगेटिव्ह आहे, राईट. सपोज ह्या शुगर सोल्युशनचं जे पोटेन्शियल आहे -10 किंवा 100 kPa, राईट. आणि जे वॉटर आहे, वॉटर पोटेन्शियल किती आहे आपलं, प्युअर वॉटरचं पोटेन्शियल ते आपलं 0. तर 0 ही व्हॅल्यू जास्त आहे -100पेक्षा. तर ही वॉटर काय होईल, वॉटर मध्ये एंट्री करणं स्टार्ट होऊन जाईल. वॉटर काय करण, मध्ये एंट्री करण, कशाच्या, शुगर सोल्युशनच्या. कशामधून एंट्री करण, ह्या सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून. हे येलो कलरचं काय, सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ठीक आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता ज्यावेळेस, आता वॉटर कधीपर्यंत राईज करत राहील, जोपर्यंत राईज करत करत हे जे शुगर सोल्युशन आहे, हे शुगर सोल्युशन वरच्या डायरेक्शनला शिफ्ट होणं स्टार्ट करत, या कॉलममधून हे काय करण, वरती राईज करत, तोपर्यंत राईज करण जोपर्यंत हे कॉन्सन्ट्रेशन इक्विलिब्रियम मध्ये येत नाही. त्याच्यामध्ये काय झालं, डिफ्युजन झालं वरच्या डायरेक्शन. आता डिफ्युजन का झालं, कारण बघा हे जे शुगर सोल्युशन आहे, ह्या सोल्युशनचं जे पोटेन्शियल आहे ते कसं आहे, निगेटिव्ह आहे, जे की सॉलिड पोटेन्शियलचे इक्वल आहे. आणि या शुगर सोल्युशनकडे असलेलं जे पोटेन्शियल आहे, त्या पोटेन्शियल कारणीभूत आहे किंवा कारण आहे ह्या वॉटरला मध्ये डिफ्यूज करण्याचं. म्हणजे ह्या वॉटरला डिफ्यूज करण्यासाठी, मध्ये डिफ्यूज करण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, सॉलिड पोटेन्शियल किंवा शुगर सोल्युशनचं पोटेन्शियल, जे की निगेटिव्ह आहे. तर हे शुगर सोल्युशनचं जे बी पोटेन्शियल आहे, तर हे ह्या ऑस्मोसिससाठी काय झालं, ऑस्मोटिक पोटेन्शियल झालं. शुगर सोल्युशनचं जे पोटेन्शियल आहे ज्याच्यामुळे ऑस्मोसिस होत आहे, म्हणजे वॉटर डिफ्युजन होत आहे हायर वॉटर पोटेन्शियलकडून लोअर वॉटर पोटेन्शियलकडं. तर इथं काय उरायलं, एक कशामुळे होतंय, ऑस्मोटिक पोटेन्शियल, जे की निगेटिव्ह न शो केलं जातं, निगेटिव्ह व्हॅल्यू. तर हे सॉलिड पोटेन्शियल म्हणा किंवा शुगर पोटेन्शियल म्हणा, हे कशाचे इक्वल आहे, ऑस्मोटिक पोटेन्शियल. आता जर समजा ह्या वॉटरचा एक बी मॉलिक्यूल ह्या चेंबरमध्ये एंट्री जर नाही करू द्यायचा, तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्याला एक काम करावं लागेल की वरून जर समजा आपण वरच्या डायरेक्शनला एक पिस्टनला, सपोज याच्यात एक पिस्टन लावू आपण, आणि या पिस्टननं आपण याला खाली प्रेस करू. या पिस्टननं जेव्हा आपण याला खाली प्रेस करू, तर या पिस्टननं किती आपल्याला प्रेस करावं लागेल वरच्या डायरेक्शनला, इथं खाली किती प्रेस करावं लागेल, तर ह्या डायरेक्शननं आपल्याला कमीत कमी +100, म्हणजे आपलं प्रेशर पोटेन्शियल किती अप्लाय केलं पाहिजे आपण, प्रेशर पोटेन्शियल जे आपलं ते प्रेशर पोटेन्शियल पाहिजे जवळजवळ 100 kPa चे इक्वल. जर समजा 100 kPa आपण वरतून पिस्टननं जोर लावला, तर त्या कंडिशनमध्ये वॉटरचा एक बी ड्रॉपलेट हा सेमी परमेबल मेम्ब्रेनमधून या सोल्युशनमध्ये एंट्री करणार नाही. तर हे जे आपण एक्सटर्नल प्रेशर अप्लाय करतोय, ज्याच्यामुळं आपलं ऑस्मोसिस बंद होत आहे, तर त्या एक्सटर्नल प्रेशरलाच काय म्हणतात, ऑस्मोटिक प्रेशर. ओके. तर ऑस्मोटिक प्रेशर काय आहे, की एक्सटर्नली लावलेलं प्रेशर ज्याच्यामुळं ऑस्मोसिस होत नाही, ते प्रेशर म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर. आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल म्हणजे काय, असं सोल्युशनचं जे पोटेन्शियल ज्याच्यामुळं काय उरलं, ऑस्मोसिस, तर त्याला काय म्हणतात, त्या सोल्युशनचं ऑस्मोटिक पोटेन्शियल. तर ऑस्मोटिक पोटेन्शियल आणि ऑस्मोटिक प्रेशर या दोन गोष्टी मला असं वाटतं की क्लिअर झालं असेल. ओके. तर हा जो पॉईंट आहे तुमचा ऑस्मोसिस पॉईंट क्लिअर झाला. याच्यामध्ये जर काही डाऊट असला तर तो तुम्ही विचारू शकता.